फ्रेंड्स, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी चालले कामाला जायची तयारी. चिल्लर पार्टी खेळू राहिले. काय बनवू राहिले तुम्ही? घर बनवलं? अरे वा वा, छान. जेवायला आम्ही पाहुणे आलो ना तुमच्या घरी. पाहुण्याला जेवण करा ना. मग काय जेवण बनवायले तुम्ही? भाजी पोळी बनवायले? हे बुट्ट बनवा पटक्यात. भाजी का आणली भाजीला तुम्ही? चॉकलेट सिरप आणले? शेपूची भाजी करायली? वा वा वा, चॉकलेट सिरप केलंय? बर बर. इकडे चालू आहे स्वयंपाक. स्वयंपाक चालू आहे. काय व्हिडिओ काढून टाका ना तुम्ही? काय काटाळा आहे तुम्हाला? हे बुट्ट रडत आहे. आलो आम्ही व्हिडिओ घेतो. हां, चॉकलेट सिरप मला एक ग्लास मध्ये दे. हां हां, आलो आलो, एकच मिनिटात आलो मी. काय प्रॉब्लेम आहे व्हिडिओ टाकायला? सकाळी उशीर झालाय. 8:30 वाजले. तेच ना, उशीर झाला. सकाळची गडबड. तुमचं आवरून दिलं का घरातलं आवरा, यांना शाळेत घेऊन जा, तिथून या, थोडं राहिलं ते काम आवरा. तोपर्यंत काय म्हणतात, कधी सकाळी किती धावपळ राहते. तुम्हाला म्हणलं घ्यायचं, तुम्ही नाही घेत. मग तुम्ही थोडाफार घेतला तर मग मी थोडा एडिट करून थोडा व्हिडिओ करून टाकते ना. टाकायचे ना, पण आता परत फॉलोवर सबस्क्रायबर कमी होते. बनवायचं काहीतरी फॅमिली ब्लॉगच बनवायचे. फॅमिली ब्लॉग. हा ना, मग तुम्ही घेतला थोडासा सकाळी तर मग मला तेवढाच सपोर्ट होतो. आता मला तू बघते ना, सकाळी जातो की संध्याकाळीच येतो. टाइम जर आहे का? येता तुम्ही, पण तुम्ही कसं मोबाईल बघत बसता. तोपर्यंत मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओ घ्यायचा. तुम्ही कुठे घेता? असा प्रॉब्लेम. आता पोरांना शाळेत बसवायचं, शिकवायचं, सांगायचं त्यांना. हा, पण ते काय झालं माहिती का, शाळेमध्ये आता सध्या ना ते मतदानाचे काम नाही का चालू. त्यामुळे एकच मॅडम शाळेत. मग हे रडता ना, देवा रडतो. त्या मॅडम म्हणे सध्या तुम्ही बसत जा म्हणे शाळेत. मग त्या मॅडम आल्या का मग आम्ही दोघी हँडल करतो. बरेच पोरं रडतात. आता नवीन पोरं आले ना, ते बरेच रडते शाळेमध्ये. त्यामुळे त्या मॅडम म्हणे तुम्ही बसत जा. कसं दळानं आणलं तुम्ही? काय आलं? कशा चपात्या केल्या तरी कशा येऊ राहिल्या पाठाच्या चपात्या नुसतं. त्याने याच्यावर दळून दिलं वाटतं, ते ज्वारीवर. पण ते चपात्या ते कसंच नाही त्या पिठाला. नाही तर पीठ असं ताणचं असं पहिलं दळून आणलेलं तेच गहू आहे, तसंच दळण केलेलं. चपात्याचे डब्याला द्यायला मला लाज वाटते. त्याला काय लाजायचं? होता ना. बोला, भूक लागली. तुम्ही इकडं कधी आले? कपडे पावसाळ्यामुळे कपडे इकडं टाकले. पावसानं लयच कंटाळा आणलाय. वाळतच नाही कपडे बाहेरचा. किती राळा झालाय. चिखल लय झालं ना. लय राळा झाला. नुसतं असं ढगाळ वातावरण आहे. 2 दिवस झाले पाऊस पडतोय. आजारी पाडायचं लक्ष नाही बा. पोरांना थंड कपडे घाल बा, स्वेटर. पोरं घालत नाही स्वेटर. लय चांगले पोरं आहेत तुमचे. स्वेटर घातलं का मला इकडून या ना. मला काय म्हणते, स्वेटर घातलं का फुल फॅन लाव. फॅन लावला का काय म्हणते, नाही गरमी व्हायली. आणि गरमी झाली काय म्हणते, आता हे काढून टाक स्वेटर आणि फॅन बंद करून टाक. मग लगेच थंडी वाजते त्यांना स्वेटर काढली. स्वेटर घातलं का लगेच गरमी लागतं. लय नमुने ते बी. मग ते मला कंटाळा येतो स्वेटर घालायला काढायला 4 वेळेस. लय नमुने येतं. होय, नमुने येतं बाजार. चॉकलेट बॉल केले? भाजी पोळी बनवली.
बनवलेले. बर बर खातो हा. असे खेळते दिवसभर. वा बुट्ट्यानो, शाळेत नाही जायचं का? नाही जायचं? पावसात थंडी वाजते. तू काय झाडून घ्यायले काय घर? तू एवढं शाळेत जायला का बरं लेट झाली? शाळेत मी जाते का तुम्ही जाता? मला शाळेत सोडायला का बरं लेट झाली तू एवढी? माझं कामच नव्हतं आवरलं पिल्लू. आत्ताशी काम आवरलं. तू आवरू लागत नाही मला काही. भाजी पप्पाला डब्याला काय दिलं? पप्पाला डब्याला आज काय दिलं ग? ठेचा. मुगाचं वरण ठेचा दिला. पप्पाला पोळ्या दिल्या बाई. त्या पोळ्या वाकड्या तिकडे झाल्या. पप्पा किती बोलले मला. कॅमेरा नीट पकड असा. मी दिसते का तुला कॅमेऱ्यात? नाही. माझं तोंड दिसतंय का? दिसतंय का? हा मग तसं पकड हा. माझं तोंड दिसलं पाहिजे ना. असा कॅमेरा पकडायचा. आजपासून अंशिका व्हिडिओ घेणार आहे. त्यामुळं अंशिका प्रॅक्टिस करते आता. हे की नाही? खाली नाही वर वर असं. बोट नको ठेवू असं मध्ये. हा बोल आता. पप्पाला डब्बा दिला ना. त्या पोळ्या थोड्याशा वाकड्या तिकड्या घालतात. म्हणजे त्याची काठच चिरताय. त्या पीठच बरोबर नाही. पप्पाने लय बडबड केली म्हणे अशा कशा पोळ्या म्हणे. मला लाज वाटते म्हणे डब्बा नाही. आधी म्हणले काय नाही होतं. नंतर म्हणे अशा पोळ्या आल्या म्हणे मला लाज वाटते डब्बा न्यायला. पण तू बोलते का नाही व्हिडिओत? का मलाच बोलायला लावते? पप्पा तसेच करते. कॅमेरा चालू करते आणि माझ्या पुढं येऊन उभा राहते. तू बी तेच कर आता. बोल ना. दादू काय कर? येडी पुंगी तिचाच व्हिडिओ घेत होती किती वेळचा. अशी पोरकी बघा ही. अय बोल ना व्हिडिओत काहीतरी. नाही मला का लेट झाली? शाळेत न्यायला माझं काम नव्हतं आवरलं ना ग राणी. पाऊस आला त्यासाठी पप्पाला परत ते पोळ्या लाटून त्याचे ताटानं गोल केले आणि मग नंतर त्यांना पोळ्या दिल्या. नंतर त्यांना पोळ्या दिल्या मी. असे कुटाने आहे बघा. मला म्हणजे कधी कधी नाही वैताग येतो ना मला कामाचं. असं वाटतं सगळं सोडून ना कुठेतरी असं दूर निघून जावं. पण काय करता जायला हेच नाही आपल्याला. का बरं त्याला तसं करते? मग तसं करू नको ना. अजून माझं जेवण राहिलेलं आहे. 12 वाजलेत. आज नाश्ता नाही जेवण नाही. खूप लेट झालं आहे मला. त्या पोळ्याच्या याच्यातच इतका वेळ गेला ना माझा. असं हे बघा काय सांगा तुम्हाला. जे आहे ते बरंच आहे. रोज तरी काय सांगत जावा. आणि व्हिडिओ घ्यायला पण इतकी माझी फजिती ना. सकाळी सगळं काम आवरायचं सगळं हे करायचं. आणि इकडं मागं पण हे चालू आहे बघा काम चालू आहे ना. त्यामुळं खूप आवाज येतो. दुपारी आले का इतका तो आवाज ना. फर्निचरचं काम चालू वाटतं त्यांच्या इथं. तर खूप आवाज येतो. त्यामुळं मग मी काही व्हिडिओ घेतलाच नाही जास्त. आणि हे असं आहे बघा दुपारी त्याचे पप्पा म्हणते दुपारी घरी आल्यानंतर व्हिडिओ घ्यायचं. तर घरी आल्यावर हे असं आहे. भुंगे चालूच राहतात माझ्या मागं. दोघांचे झाले. हिला इकडं झोपवलं आहे मी आणि त्याला इकडं दिलं आहे काढून. तुम्हाला थोडासा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. ते काम चालू आहे त्यामुळं. हे बघा इतका वैताग देते मी. असं पार त्यांच्या पुढं रडते कधी तर. इतका त्रास देता मला हे दोघं पण. इकडचं आवरलं का तिकडं राडा. तिकडचं आवरलं का इकडं राडा. तयारच करून ठेवतात ते. नाही तर मग असे भांडणं करायचे. असा विषय बघा. जाऊन ते चला हे चालूच राहील. आज तर माझं इतकं डोकं दुखतंय ना खरंच. खूप वैताग आलाय मला आज. तर जाऊन द्या. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि मी प्रयत्न करेन अंशिकाला थोडा थोडा अभ्यासाबरोबर अभ्यास करते बरं ती, नाही तर तुम्ही परत म्हणतान का म्हणजे तिला अभ्यास करायचा शिकवायचा सोडून व्हिडिओ घ्यायला शिकवते. तर तिची इच्छा आहे का, म्हणजे ती असं म्हणते का मम्मी पप्पांच्या ऐवजी मी व्हिडिओ घेत जाईन. तर मग त्यामुळे तिला म्हणलं तू उद्यापासून तू व्हिडिओ घेत जा, तू अर्धा घेत जा, मी अर्धा घेत जाईन. तर ती तयार झाली. तर ती म्हणजे मला थोडंसं शिकव मम्मी, कॅमेरा वगैरे पकडायला एवढं जमत नाही तिला अजून, तर तिला ते शिकवायचं आहे. बाकी सगळं बोलायला याला हुशार आहे, ते काही नाही सांगावं लागत. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.